प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्यसहायक, आमचा आश्रय आणि आमच्या आशा आहे. आज आम्ही तुझकडे येतो व मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्यसहाय्य करणारे माते, आम्ही तुझं प्रीती करतो. आमची प्रीती दर्शनासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझ करण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्यसहाय्य करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहावर विजयण्यासाठी समर्थ येशूची परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्यसहाय्य माते, आम्हासाठी विनंती कर. लोक समुदायाची प्रार्थना. हे प्रभू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आत्ता आमच्या नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करावयास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्यसहाय्य माते, तुझ्या शक्ती नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंताच्या संरक्षण मरणाचे तारण आहे. तुझे नाव सदैव विशिष्ट प्रसंगी व मरते ते समय आमच्या ओठाराव होईल. तुझ्या नावात श्रद्धा व समर्थ आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यात आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनातील तू खरोखरच आमची नित्यसहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. एही गरजासाठी हे नित्यसहाय्य माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझं सुखी टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःखाने आम्हाला दर्शन करतात. दुर्दैव आणि असमाधान आम्हाला प्रयत्न होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयालू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्यसहाय्य माते, आमच्या पुण्यामध्ये नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरू स्वामी व राज्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाचे नात्याने राहावे, त्याच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवीन करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवीन करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवीनाच्या भक्तांना व मृतत्यांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आमच्या ह्या नवीनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभू, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियाला प्रार्थनूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रामेंटद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभू, आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवीन करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्यसहाय्यक मातेचे आभार मानूया. नमस्कार ही राणी कुमारी, नमस्कार ही राणी, नमस्कार ही राणी कुमारी, नमस्कार ही राणी. आमुची राखण तू कर
नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी। आजारांना आशीर्वाद। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उचित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ, असे आम्ही मानू। आमेन। आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्याजवळ असो, आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असो, आपले मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो, आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो, आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्यावर असो। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मे यांचे नावे। आमेन। लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन। ए नित्यसहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस, परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानाचे तू वाटप करतेस, तू पाप्यांची आशा आहेस। हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो, आमचे जीवन तुझ्या हातात आहे, आम्ही तुझे लेकरे आहोत। हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही। ख्रिस्ताकडून तू आमच्या पापाची क्षमा मागतेस। ख्रिस्ता समवेत व सर नरकीच्या शक्तीपेक्षा अधिक समर्थवान आहेस। न्याय देणारा जो ख्रिस्तो तुझा पुत्र आमचा बंधू आहे। तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत। मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस। नित्यसहायक माते, आमच्या पापाची क्षमा, ईश्वर प्रीती, जीवनात कायमची काठी आणि तुझकडे दावा केल्याची सद्बुद्धी ही कृपादान आमच्यासाठी मिळव। सर्व युगातील ख्रिस्त लोकांशी एकत्रित होऊन मरेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया। नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरे, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर। ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तू आपली माता मर्या आम्हाला नित्यसहायक करणारी माता म्हणून दिली आहेस। तिच्या तजबीजसमोर आम्ही वंदन करतो। तिच्या सहवासाची अपेक्षा करणाऱ्यास आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव। आमेन। प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवली। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। Amen.
आजची ही पवित्र मिसा फादर प्रसाद परेरा यांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून, ख्रिस्तवासी बस्त्या व मणिबाई लोपिस आणि वाढदिवसानिमित्त आभार. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज आपण दुःखी मातेचा सण साजरा करत आहोत. 7 दुःखाची ती माता होती, त्यावर आज आपण मनन चिंतन करणार आहोत. आपल्या मानवी जीवनातली जी दुःखं आहेत त्याला आपण समर्थपणे सामोरे जाता यावं म्हणून या पवित्र मातेकडून कृपा मागूया. थोडा वेळ शांत राहून कळत न कळत जी पापं आपल्या हातून घडली आहेत त्याची प्रांजळपणे कबुली करूया आणि प्रभू परमेश्वराकडे त्याबद्दल क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व बत्मा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने वैगईनं मी फार पापी केलेले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो व आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र क्रूसावर खिळला असताना त्याची माता मरिया क्रूसाजवळ अश्रू ढाईत व त्याच्या क्लेशात सहभागी झाली होती. तुझी ख्रिस्त सभा ख्रिस्ताच्या क्लेशात व मरणात सहभागी हो व त्याच्या पुनरुत्थित नवजीवनाचा आनंद मिळवण्यास पात्र बनव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. इब्री लोकांस पत्र ह्यातून घेतले वाचन. त्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहव्यवस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत आणि अश्रू गाळत येशूने प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला. जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा झरा झाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाची आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय घेतला आहे.
मला कधीही लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. माझ्याकडे आपला कान लाव. मला सत्वर सोडव. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. तू माझा आश्रयदाता पहाड हो, माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि माझे रक्षण कर. कारण तूच माझा आश्रयदाता पहाड आणि दुर्ग आहेस. तुझ्या नामाच्या महिम्यासाठी मला मार्गदर्शन कर. माझा नेता हो. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. माझ्यासाठी त्याने गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून मला सोडव. कारण तूच माझा आश्रय देणारा दुर्ग आहेस. मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे परमेश्वरा, सत्यरूप देवा, तूच माझा उद्धार करशील. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो, तूच माझा देव आहेस. माझे बरे वाईट तुझ्याच हातात आहेत. माझ्या पीठच्या पुरवणाऱ्या व माझे शत्रू यांच्यापासून मला सोडव. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे प्रभू, तुझे चांगुलपण किती थोर आहे. तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रांदेखत ते तू सिद्ध केले आहेस. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेलं आजचं हे वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. कालीन झाले विदळीनं तिचे, पाहून या दारुण्य येशूचे. गळतात रुधिरांची धारा. येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मागदलेना या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग येशूने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण दुःखी मातेची स्मृती साजरी करत आहोत. 7 दुःखाची ती माता होती आणि विशेष म्हणजे ही सर्व दुःख ख्रिस्ताच्या जीवनाशी आणि विशेषतः त्याच्या क्रुसाशी निगडीत आहेत. पहिलं दुःख
शिमोनाने जेव्हा बाळाला आशीर्वाद दिला मंदिरामध्ये, त्यावेळेला जी भविष्यवाणी केली की मरियेच्या हृदयातून तलवार आरपार भोसकून जाईल. दुसरं म्हणजे इजिप्तमध्ये पलायन, हेरोद राजाच्या तावडीतून त्या बाळाची सुटका करणं महत्त्वाचं होतं. तिसरं म्हणजे मंदिरात बाळ येशूचं हरवणं आणि शोधकार्य करण्यासाठी पडलेले कष्ट. चौथं म्हणजे काल्वरी टेकडीवर प्रभू येशू आणि मरियेची भेट होते. त्यानंतर पाचवं म्हणजे प्रभू येशूचे क्रुसावर करुणामय अंत. सहावं म्हणजे क्रुसावर प्रभू येशूला उतरून मरियेच्या कुशीमध्ये व्यंगेमध्ये दिले जाते. आणि सातवं म्हणजे प्रभू येशूचे मृत शरीर हे थडग्यात पुरलं जातं त्यावेळेला. अशी एकूण 7 दुःख तिने अनुभवली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रुसावर खिळलं त्यावेळेला शस्त्रधारी सगळे लोक होती तिथे. भयानक असं दृश्य होतं. आणि त्याही वेळेला क्रुसाजवळ 4 स्त्रिया व प्रभू येशू ख्रिस्ताचा लाडका शिष्य जॉन हा तिथे उपस्थित होता. हे सगळं धैर्याचं, प्रेमाचं प्रतीक दर्शवित असतात. आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त जॉनला सांगतो की पहा तुझी आई. आणि अशा वेळेला ती आई प्रेषितांना आणि संपूर्ण मानवजातीला बहाल केली जात असते. पवित्र मरिया ही आपली सगळ्यांची काळजी घेणारी आई आहे. आपलं दुःख ते मरीचं दुःख आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो क्रिस्ताच्या दुःखाशी एकरूप होतो, जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे त्याशी एकनिष्ठ राहते, त्याला पवित्र मरिया ही आपली आई देणगी म्हणून मिळत असते. आपल्या मानवी जीवनामध्ये अनेक अशी दुःख असतात आणि त्या दुःखाचा आपल्याला सामना करावा लागतो. काही वेळेला ही दुःख किंवा जीवनात येणाऱ्या अडचणी, आजारपण ह्यामुळे आपण फार खचून जातो, निराश होतो. जीवनात आलेल्या अपयशामुळे आपण भयभीत होत असतो. आणि अशा वेळेला आपण क्रुसावर प्रभू येशू ख्रिस्त जो खेळलेला आहे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याखाली मरिया जी उभी आहे तिच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे की जीवनामध्ये दुःख किती असलं तर ते आनंदाने अनुभवलं पाहिजे. आज आपण प्रार्थना करूया. आपलं दुःख पेलण्यासाठी पवित्र मरियेकडून आपण शक्ती मागूया. आमेन.
दान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे देव परमेश्वरा, येशूच्या क्रुसाजवळ उभी असताना तू मरीला आमची प्रेमळ माता म्हणून नेमलेस. तिच्या सणाच्या दिवशी तुझ्या नावाच्या गौरवासाठी आम्ही हे दाणे तुला अर्पण करीत आहोत. आमच्या दानांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही दुःखी मातेचा सण साजरा करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायकवृंद व सर्व संत तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देतं म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानिले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेच्या या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या मी तुला जीवनदायी भाकर वाहतारंदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तू सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू यांच्यासह प्रभू आम्हा सगळ्यांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडून आम्हा सगळ्यांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे प्रभू तू वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी. प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. परमेश्वर आपला प्रेमळ पिता आहे आणि म्हणूनच मोठ्या विश्वासानं आपण म्हणूया, आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज आमची दरसाची भाकर आज आम्हाला दे, आणि जशा आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही जेव्हा दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाच देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मोठ्या प्रेमानं आपण एकमेकास शांती वंदन करूया. दया
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकर पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य आहोत. हे प्रभू तुम्ही कराव्यात तितके आम्ही पात्र नाही, परंतु मात्र बोल की मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर सध्याच्या वायू जीवनात आमचे संरक्षण म्हणो. ख्रिस्ताचे रक्त सध्याच्या वायू जीवनात आमचे संरक्षण म्हणो. आमेन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शाश्वत मुक्तीचा संस्कार आम्ही स्वीकारला आहे. आमच्या प्रार्थना ऐकून घे. पवित्र कुमारी मरियेने सहन केलेल्या दुःखाच्या या स्मरणदिनी आमच्या व ख्रिस्त सभेच्या हितासाठी ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी व्हायला आम्हाला प्रवृत्त कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. सूचना आहे. सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटीची वार्षिक सभा 19 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजता चर्च सभागृहात होईल. तसेच मॉन्सिनियर एल.सी. डिसूजा मेमोरियल मेडिकल ट्रस्टची वार्षिक सभा 26 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता चर्च हॉलमध्ये होईल. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर येऊ. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू.